नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज आपण नवीन रेसिपीसोबत भेटणार आहे. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे. आपण 2 पळ्या तेल टाकूया. तेल थोडंसं गरम होऊ देऊ आपण. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकूया, थोडीशी जिरी टाकूया आणि हा कट केलेला कांदा आहे बारीक कापलेला, तो टाकणार आहोत. हा छान तळून घ्यायचा आहे आपल्याला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत. कांदा तळत आलेला आहे. आता हा मी कुटून घेतलेला लसूण आहे, तो लसूण टाकणार आहोत. लसूण आपल्याला कांदा टाकल्याच्या नंतरच टाकायचा आहे, त्यामुळे तो लसूण जळून जात नाही आणि छान आता तळून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण आपल्याला. कांदा छान तळलेला आहे, जास्तही तळायचा नाही आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत. कोरडी भाजी करायची, त्यामुळे थोडंसं तिखट जास्तच टाकायचं आहे. मी 2 ते 2.5 चमचे लाल तिखट टाकत आहे आणि हा अंबारीचा कांदा लसूण मसाला आहे, तो टाकणार आहे आणि थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि हे थोडीशी हळद टाकूया आपण आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान तळलेला आहे पूर्ण मसाला. आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. भाजी आपल्याला कोरडी करायची, त्यामुळे जास्तही पाणी नाही टाकायचं. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. अर्धा चम्मच मीठ टाकूया आणि ह्याला छान उकळी येईपर्यंत आपण डाळ धुवून घ्या. आपण फोडणीमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि साधारणतः ही मोठी वाटी आहे, अर्ध्या वाटीपेक्षा जास्त डाळ आहे. ती आता आपण उकळी येईपर्यंत स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ही डाळ आपण यामध्ये टाकणार आहोत. आता आपण मीडियम गॅसवरच ही डाळ शिजवून घेणार आहोत. खूप छोटा गॅस नाही करायचा आपल्याला, त्यामुळे काय होते, डाळ खूप गाळ होते आणि ही जास्त शिजवायची नाही आहे, कमी प्रमाणात शिजवायची आपल्याला. त्यामुळे डाळीची चव पण छान लागते. आपण थोडासा गॅस वाढवूया आणि ह्याला 10 मिनिटासाठी शिजायला ठेवूया. छान कलर पण दिसतोय लाल आणि वास पण खूप मस्त येतोय. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण डाळ 10 मिनिटं शिजायला ठेवूया. आपण डाळीमध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर कूट कुटून घेणार आहोत. खूप बारीक नाही आहे कुटायचं, आपल्याला जाडसरच कुटायचं आहे. आपली डाळ अर्धवट शिजलेली आहे. आता हे आपण जाडसर कुटून घेतलेलं कूट आहे ते थोडंसं टाकणार आहोत. जाडसर असल्यामुळे ह्याची टेस्ट पण छान लागते आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपली मसुराची डाळ खाण्यासाठी तयार आहे. आपण याला खूप शिजवलेलं नाही आहे, त्यामुळे भाजीची चव जाते थोडीशी. आपल्याला कच्चीच ठेवायची होती डाळ, त्यामुळे आपण कच्चीच ठेवलेली आहे. जर तुम्हाला जास्त शिजवलेली आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. अशा प्रकारे आपली मसुराची डाळ आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. थँक्यू.